नमस्कार मित्रांनो. GDPबद्दल बोलतो आहे आणि GDPमुळे भारताच्या लोकांच्याकडे अतिरिक्त पैसा किती वाढेल त्याच्याबद्दल बोलतो आहे. आता ह्याच्यापासून आपण 2025मध्ये आहे तर 2047पर्यंत GDP ग्रोथ टिपिकली आपली किती 6.5 to 7% टू 9.5 to 10% अशी वाढतेच आहे गेल्या काही वर्षांमध्ये. आणि त्यात तोच जर रेट किंवा त्याच्यानंतर जास्त रेट झाला तर म्हणजे पुढच्या 2047पर्यंत पुढच्या 23-24 वर्षामध्ये भारताची GDPच आता जे 370 लाख करोड आहे किंवा 410 लाख करोड यावर्षी होईल 25-26मध्ये. ओके, दॅट विल गो टू 3000 लाख करोड. ओके, 2047पर्यंत. आणि ती जर एवढी तर GDP आपली वाढली म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन जर वाढलं तर आता इंडियाचं सेव्हिंग जे 1100 लाख कोटी आहे, हाऊस होल्ड सेव्हिंग, त्याच्यामध्ये घरं आहे, गोल्ड आहे, इक्विटीज आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत. 1100 लाख कोटी आहे यावर्षी 2024-25मध्ये. तर ते टिपिकली जाईल 11,000 लाख कोटी, म्हणजे 10 टाईम्स होईल इंडियाचं घरेलू मालमत्ता. ओके, त्याच्यामध्ये सांगितलं तसं रिअल इस्टेट, घरं, त्यानंतर सोनं, फिक्स्ड डिपॉझिट्स, इक्विटीज इन्व्हेस्टमेंट. आणि या 11,000 लाख कोटी जे होईल 10 टाईम्स होईल पुढच्या 24-25 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये इक्विटीचं प्रपोर्शन जबरदस्त राहील कारण इंडिया इज अ थ्रॉबिंग इक्विटी मार्केट. ओके, लॉट ऑफ FIIs किंवा बाहेरचे देशसुद्धा आता इंडियामध्ये जसे आपले प्राईम मिनिस्टर मार्केट करतात इंडियाला, तसं आपला माल बराच बाहेर खपेल, एक्सपोर्ट खूप वाढेल, आपला डोमेस्टिक कन्झम्पशन तर वाढेलच वाढेल कारण इंडियाचं ॲव्हरेज एज फक्त 28% आहे. राईट, सॉरी 28 वर्ष आहे. तर 28 वर्षाला काय माणूस विशेष खर्च करत नाही, पण जसा तो ग्रो होत जाईल पुढच्या किती 25 वर्षामध्ये, तर 28 वर्षाचा माणूस जेव्हा या सगळ्या त्याच्या स्थित्यंतरामधून जाईल की 30 वर्षाचा झाला, मग 35 वर्षाचा झाला, 40 वर्षाचा झाला, ऑब्वियसली त्याच्याकडे मोर अँड मोर सेव्हिंग येईल आणि त्या सेव्हिंगमधून तो वस्तू घेणार, त्यामुळे कन्झम्शन वाढणार, त्याच्यामुळे GDP वाढणार. ओके, हे दोन्ही इंटरलिंक गोष्टी आहेत. संपत्ती वाढली की GDP वाढते, GDP वाढली की संपत्ती वाढते. आता एग अँड चिकन टाईप ही स्टोरी म्हणावी लागेल, पण ही खरी गोष्ट आहे. आणि भारताला आता एक्सपोर्टवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे, जसं चायनाने एक्सपोर्टवर लक्ष दिलं गेले 25 वर्ष. तर चालूच आहे ते काम परमनंटली चालूच आहे. आणि छोट्या छोट्या देशांना मोदी साहेब व्हिजिट का देतात? आपल्याला त्यांच्याबरोबर एक्सपोर्ट करायचे, त्यांना त्यांच्याकडे जे मिळत नाही ते त्यांना सप्लाय करायचं आहे. ओके, आणि त्यांना आपला सेल्स वाढवायचा आहे ना. प्राईम मिनिस्टरचा एस मार्केटिंग अँड सेल्समॅन, आणि तो CEO मी तुम्हाला सांगितलं आहे, CEO आहे, फायनान्स इन्चार्जसुद्धा आहे, CFOसुद्धा आहे, कंपनी सेक्रेटरीसुद्धा आहे, आणि रिव्ह्यू पण घेतो. इज ऑन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ इंडिया. ओके, तर त्यामुळे अशीच पुढच्या 25 वर्षाची भारताची ग्रोथ आणि इंडियाच्या पॉप्युलेशनची ग्रोथ राहील. ओके, गरीब कोणी राहणार नाही असं वाटतंय. पर कॅपिटा इन्कमसुद्धा वाढलं पाहिजे. तर तीच ॲसिड टेस्ट आहे किंवा लिटमस टेस्ट आहे. पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे. भारताचं पर कॅपिटा इन्कम, पर पर्सन इन्कम अजूनही खूप कमी आहे. 70 कोटी लोक, जे 10 कोटी लोक होतील गरिबी रेषेच्या खाली किंवा 5 कोटी लोक होतील, दॅट इज बेस्ट.